नमस्कार मंडळी. आज आपण प्रोग्रामिंगमधल्या एका जबरदस्त टूलबद्दल बोलणार आहोत. हो, फंक्शन्सबद्दल. वाटतं ना कधी अवघड, पण काळजी नसावी. आपण आज याला अगदी सोपं करून टाकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपण जेव्हा कोड लिहायला लागतो तेव्हा अनेकदा असं होतं की एकच गोष्ट परत परत लिहावी लागते. आता इथे बघा, प्रत्येक युजरला हॅलो म्हणायचंय. त्यासाठी आपण तीच प्रिंट कमांड पुन्हा पुन्हा लिहितोय. थोडा कंटाळवाणा आहे नाही का? आणि विचार करा, 100 युजर्स असते तर. अगदी बरोबर. सतत तोच कोड कॉपी पेस्ट करणं म्हणजे एकतर चुकायची शक्यता वाढते आणि आपला महत्त्वाचा वेळ पण जातो. पण थांबा, यावर एक भन्नाट उपाय आहे. आणि तो उपाय म्हणजे फंक्शन्स. हो, कोड पुन्हा पुन्हा लिहिण्याच्या त्रासावर हा एक एकदम भारी इलाज आहे. फंक्शन्सचा सगळ्यात मोठा फायदा काय माहितीये? रियुजेबिलिटी. म्हणजे काय? तर कोड फक्त एकदाच लिहायचा आणि पाहिजे तितक्या वेळा वापरायचा. मस्त आहे ना? बरं, मग हे फंक्शन म्हणजे नेमकं आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर फंक्शन म्हणजे एका नावाखाली बांधलेला कोडचा एक गठ्ठा. याला आपल्या कोडमधली एक जादूची पेटी समजा. तुम्ही फक्त तिला सांगा काय करायचं आणि ती ते काम करून देईल. आता फंक्शन बनवायचं कसं ते बघूया. इथे बघा, फंक्शनची रचना अगदी सोपी आहे. सगळ्यात आधी डेफ हा शब्द, जो सांगतो की आपण एक फंक्शन तयार करतोय. मग त्या फंक्शनचं नाव. इथे आपण विश असं नाव दिलंय. नावापुढे हे जे कंस आहेत ना, त्यात आपण माहिती देऊ शकतो. त्यावर आपण पुढे बोलूच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोलननंतरची जी लाईन आहे ती थोडी पुढे सरकवून लिहिली आहे. यालाच इंडेंटेशन म्हणतात. आणि हाच इंडेंट केलेला कोड त्या फंक्शनचा भाग असतो. ओके, तर आपली जादूची पेटी तयार आहे. पण सध्या ती प्रत्येक वेळी एकच काम करतेय. आपल्याला तिला अजून हुशार बनवायचंय. मग आता आपण हे शिकूया की तिच्यात माहिती कशी टाकायची आणि तिच्याकडून आपल्याला हवं असलेलं उत्तर परत कसं मिळवायचं. हा फरक बघितल्यावर लगेच लक्षात येईल. डावीकडे बघा, ते विश फंक्शन नेहमी फक्त हॅलो म्हणणार, काहीच बदल नाही. पण आता उजवीकडे बघा, आपण कंसात नेम नावाचा एक पॅरामीटर टाकलाय. आता काय झालं? आता हे फंक्शन जास्त स्मार्ट झालंय. आपण जे नाव देऊ त्या नावासोबत ते शुभेच्छा देईल. म्हणजे झालं ना जास्त लवचिक आणि उपयोगी. फंक्शन फक्त काहीतरी काम करून थांबत नाही, तर ते आपल्याला एखादा निकाल म्हणजे रिझल्ट पण परत देऊ शकतं. त्यासाठी आपण वापरतो रिटर्न स्टेटमेंट. इथे ॲड नावाचं फंक्शन बघा. ते 2 नंबर घेईल, त्यांची बेरीज करेल आणि ती बेरीज आपल्याला परत देईल. ही परत मिळालेली व्हॅल्यू आपण मग आपल्या प्रोग्राममध्ये पुढे कुठेही वापरू शकतो. आणि ही तर पायथनची एक खासियत आहे. पायथनमधलं फंक्शन एकाच वेळी एक नाही तर अनेक व्हॅल्यूज परत करू शकतं. समजा एका फंक्शनने बेरीज आणि वजाबाकी दोन्हीचा निकाल एकत्र दिला. मग पायथन काय करतं, तर त्या सगळ्या व्हॅल्यूजला टपल नावाच्या एका पॅकेटमध्ये व्यवस्थित पॅक करून आपल्याला देतं. टपल म्हणजे सोप्या भाषेत कंसात ठेवलेल्या मूल्यांची एक यादी, जी बदलता येत नाही. चला, आता बघूया की फंक्शनला इनपुट म्हणजेच माहिती देण्याचे कोणते वेगवेगळे आणि सोपे मार्ग आहेत. फंक्शनला आपण ज्या व्हॅल्यूज देतो त्यांना तांत्रिक भाषेत आर्ग्युमेंट्स म्हणतात. आणि पायथन आपल्याला हे आर्ग्युमेंट्स देण्याचे बरेच पर्याय देतं, ज्यामुळे आपलं काम अजून सोपं होतं. या टेबलमध्ये आर्ग्युमेंट्सचे 4 मुख्य प्रकार दिसतायत. पहिला आहे पोझिशनल, जिथे व्हॅल्यूजचा क्रम खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे पहिली व्हॅल्यू पहिल्या पॅरामीटरला, दुसरी दुसऱ्याला. दुसरा आहे कीवर्ड. इथे आपण थेट पॅरामीटरचं नावच सांगतो, त्यामुळे क्रम मागेपुढे झाला तरी काही फरक पडत नाही. तिसरा आहे डिफॉल्ट. यात आपण फंक्शन बनवतानाच एक डिफॉल्ट व्हॅल्यू देऊन ठेवतो. म्हणजे जर आपण काहीच दिलं नाही तर फंक्शन ती डिफॉल्ट व्हॅल्यू वापरतं. आणि चौथा, जो खूपच इंटरेस्टिंग आहे, तो म्हणजे व्हेरिएबल लेंथ. याच्या मदतीने आपण पाहिजे तितके आर्ग्युमेंट्स देऊ शकतो. व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट्स हे खरंच खूप पॉवरफुल आहेत. पॅरामीटरच्या नावाच्या आधी हे जे स्टार चिन्ह आहे ना, ते फंक्शनला सांगतं की अरे, इथे कितीही व्हॅल्यूज येऊ शकतात, तयार रहा. मग पायथन काय करतं, त्या सगळ्या व्हॅल्यूज एका टपलमध्ये गोळा करतं. आणि मग जसे या सम फंक्शनमध्ये दिसतंय, आपण त्या सगळ्या व्हॅल्यूजवर अगदी सहजपणे काम करू शकतो. आतापर्यंत आपण बेसिक गोष्टी पाहिल्या. आता फंक्शन्सच्या काही ॲडव्हान्स संकल्पना बघूया. ह्या सुरुवातीला थोड्याशा किचकट वाटू शकतात, पण एकदा समजल्या की ते आपला खूप वेळ वाचवतात आणि आपला कोड एकदम स्मार्ट बनवतात. रिकर्शन हा शब्द ऐकूनच अनेकांना भीती वाटते, पण ही संकल्पना खूपच सुंदर आहे. रिकर्सिव्ह फंक्शन म्हणजे असं फंक्शन जे एखादी मोठी समस्या सोडवण्यासाठी त्याच समस्येच्या लहान भागावर स्वतःलाच परत कॉल करतं. असं करत करत ते उत्तरापर्यंत पोचतं. हे समजून घेण्यासाठी फॅक्टोरियलचं उदाहरण एकदम बेस्ट आहे. इथे बघा फॅक्टोरियल ऑफ 3 कसं काम करतं. स्टेप 1, फॅक्टोरियल ऑफ 3 म्हणतं माझं उत्तर आहे 3 गुणिले फॅक्टोरियल ऑफ 2. आता त्याला फॅक्टोरियल ऑफ 2चं उत्तर माहीत नाही.
म्हणून स्टेप 2 फॅक्टोरियल ऑफ 2 स्वतःला कॉल करतं आणि म्हणतं माझं उत्तर आहे 2 इंटू फॅक्टोरियल ऑफ 1. हे असंच फॅक्टोरियल ऑफ 0 पर्यंत चालू राहतं. आता फॅक्टोरियल ऑफ 0चं उत्तर 1 आहे हे ठरलेलं आहे. मग स्टेप 4 मध्ये ही सगळी साखळी उलट्या दिशेने उलगडत जाते. 1 परत जातो, गुणाकार होतो आणि आपल्याला आपलं फायनल उत्तर 6 मिळतं. आता एका अशा फंक्शनबद्दल बोलूया जे खूप वेगळं आहे. विचार करा, कधीकधी सगळ्यात चांगलं फंक्शन ते असतं ज्याला नावच नसतं. हो, खरंच. जेव्हा आपल्याला एखादं छोटंसं काम फक्त एकदाच करायचं असतं तेव्हा त्यासाठी वेगळं फंक्शन बनवून त्याला नाव देण्याची काहीच गरज नसते. अशा वेळी कामाला येतात अनॉनिमस किंवा लॅम्बडा फंक्शन. या स्लाइडवरचा फरक तर बघा किती स्पष्ट आहे. डावीकडे एक संख्या सम आहे की विषम हे तपासण्यासाठी आपण एक मोठं 4-5 ओळींचं फंक्शन लिहिलंय आणि उजवीकडे बघा तेच काम लॅम्बडा फंक्शनने फक्त एकाच ओळीत करून दाखवलंय. आहे की नाही कमाल? छोट्या तात्पुरत्या कामांसाठी हा एक जबरदस्त शॉर्टकट आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण एका फंक्शनच्या आत काय चालतो ते पाहिलं. पण आता थोडं झूम आऊट करून बघूया. हे एक फंक्शन मोठ्या प्रोग्रामच्या रचनेत कुठे आणि कसं बसतं. याला आपण लेगो ब्लॉक्ससारखा समजू शकतो. एक फंक्शन म्हणजे एक छोटासा लेगो ब्लॉक. असे अनेक कामाशी संबंधित ब्लॉक्स म्हणजेच फंक्शन्स आपण एका फाईलमध्ये एकत्र ठेवले की त्याला म्हणतात मॉड्यूल. आणि मग असे अनेक मॉड्यूल्स एकत्र करून जी मोठी गोष्ट तयार होते तिला आपण म्हणतो लायब्ररी. सोप्या शब्दात सांगायचं तर फंक्शन्स हे कोणत्याही मोठ्या प्रोग्रामचे सगळ्यात महत्त्वाचे आणि पायाभूत घटक आहेत. तर आता आपल्याला फंक्शन्सची ताकद कळली आहे. कोडची पुनरावृत्ती कशी टाळायची, कोडला व्यवस्थित कसं ठेवायचं आणि त्याला अधिक शक्तिशाली कसं बनवायचं ह्याची किल्ली आता आपल्या हातात आहे. मग आता प्रश्न हा आहे की या नवीन ज्ञानाचा वापर करून तुमचं पहिलं फंक्शन काय तयार करणार आहे.